मराठवाड्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूम आणि परंड्यामध्ये डोळ्याला सुखावणारं चित्र पाहायला मिळतंय। सावंत प्रतिष्ठानच्या वतीनं 2000 तरुणांनी केलेल्या कामामुळे जलक्रांती घडली आहे। भूम आणि परंड्यामध्ये नद्यांचं आणि ओढ्यांच्या खोलीकरणाचं काम करण्यात आलंय। पहिल्याच पावसात नद्या आणि ओढ्यांना पाणीच पाणी आलंय। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। राहुल, आपण बघितलं दुष्काळ कशा पद्धतीचा भीषण हा सगळा होता, पण आता पाणी खेळायला लागलेलं आहे। कुठेतरी प्रयत्न फळाला आले असं म्हणायचं? विलास, सत्ताधारी दोन पक्षामध्ये जी वेगवेगळ्या योजनेवरून स्पर्धा सुरू आहे, त्यातून एकीकडे भाजपनं जलयुक्त शिवार आणलं तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंनी शिवजल क्रांती आणली होती आणि ती शिवजल क्रांती या मान्सून पूर्व पावसामध्ये खूप फलदायी ठरलेली आहे भूम परंड्यासाठी। कारण शिवाजी सावंत यांच्या प्रतिष्ठानने जवळपास 100 किलोमीटरचं काम जलयुक्त शिवार सारखंच शिवजल क्रांतीमध्ये केलेलं होतं आणि खूप चांगला पाऊस, मान्सून पूर्व पाऊस या अतिशय दुष्काळी भागामध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे आणि काल तर खूप छान पाऊस झालाय। म्हणजे तिथं असलेल्या ज्या आंबेहोळ नदी आहे, सीना नदी आहे, या नद्यांना अक्षरशः पूर आलेला आहे। आसू नावाचं एक गाव आहे चांदणी प्रकल्पाच्या जवळ, त्या गावामध्ये तर काल 3:45 ला सुरू झालेला पाऊस हा 6:45 ला अतिशय वेगाने, म्हणजे अतिवृष्टी झाली असा पाऊस पडलेला, तिथे जनावरही वाहून गेलेले आहेत आणि त्यामुळं ह्या जलयुक्त शिवारच्या कामाचा दृश्य परिणाम असा झालाय की ज्या विहिरी कोरड्या ठाक पडलेल्या होत्या त्या विहिरींना लगेच पाणी आलेलं आहे। सगळीकडे छान पाऊस आहे, लोक आनंदी झालेले आहेत। विलास, नक्कीच थेंबा थेंबासाठी पायपीट सगळी सुरू होती आणि यात आज खूप चांगले प्रयत्नातून एक चांगलं फळ मिळताना पाहायला मिळतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।